प्रिय मित्र, आज 9 मे आणि शुक्रवार आणि आजच्या दिवशी आपल्याला पहिल्या वाचनामध्ये शौल नावाच्या एका माणसाची ओळख करून दिलेली आहे की जो यहुदी धर्माचा एक पुरस्कर्ता होता आणि तेवढाच तो क्रूर होता, दुश्मन होता ख्रिस्ती लोकांचा. आणि त्यामुळे ख्रिस्ती लोकांना तो मारहाण करून तुरुंगात टाकून त्यांचे हाल करत असे. आणि अशा प्रकारे हा माणूस तो अधिकाऱ्याकडे जातो आणि सांगतो की मी आता दिमिश्कात जातो आणि त्या दिमिश्कामध्ये परिसरामध्ये रस्त्याला जे कोणी मला भेटतील आणि जर त्याच्यामध्ये कोणी ख्रिस्ती असेल तर त्यांना पकडून आतमध्ये टाकण्यासाठी, तुरुंगात टाकण्यासाठी तुम्ही मला लेखी परवानगी द्या. आणि तशा प्रकारची लेखी परवानगी घेऊन तो जात होता. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, अशा प्रसंगी त्या ठिकाणी एक रस्त्याला, दिमिश्काच्या रस्त्याला जात असताना तो एक चमत्कार पाहतो. म्हणजे तो जात असताना कुठेतरी अडखळतो आणि तो पडतो आणि त्यावेळेला लगेच त्याचे डोळे बंद होतात, म्हणजे तो आंधळा बनतो, त्याची दृष्टी जाते. आणि त्यावेळेला माझ्या प्रिय मित्रांनो, त्याला शौल शौल असं एक आवाज येतो. तो म्हणतो कोण आहे? तो सांगतो मी येशू नाझरेथकर, ज्याची तू हाल करत आहेस. तो येशू नाझरेथकर तुझ्याशी बोलत आहे. तू ज्या लोकांवर अत्याचार करत आहे ते माझे लोक आहेत आणि तू जे करत आहे ते बंद कर. आणि त्यावेळेला तो अचानक जणू काही त्याच्या मनात जागा होतो आणि तो ऐकून शुद्धीवर येतो. आणि त्यावेळेला तो सांगतो की प्रभू तू कोण आहेस? आणि त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त त्याला दृष्टांतात सांगतो की ज्या लोकांचं तू छळ करतो तोच मी आहे. आणि त्यावेळेला प्रभू परमेश्वर त्याला दर्शन देऊन त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश टाकतो. त्यावेळेला माझ्या प्रिय मित्रांनो, त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होतो. हो माझ्या प्रिय मित्रांनो, त्या ठिकाणी नंतर त्याचं रूपांतर ख्रिस्ती बनण्यात होते आणि तो स्वतः ख्रिस्ती बनून त्याचं नाव शौल ऐवजी पॉल असं घेतलं जात. येशू ज्या वेळेला माझ्या प्रिय मित्रांनो आपल्याला शुभ वर्तमानात सांगतो की तुम्ही माझा देह खाल्ला नाही आणि माझं रक्त प्याला नाही तर तुमच्यामध्ये जीवन नाही. आणि जोपर्यंत हा शौल ख्रिस्ती झाला नव्हता, ख्रिस्त म्हणजे काय त्याला कळलेलं नव्हतं, तोपर्यंत तो असे धंदे करत होता. परंतु एकदा त्याने ख्रिस्ताचा स्वीकार केला आणि रक्त त्याच्या जीवनात, त्याच्या रक्तामध्ये मिसळलं आणि त्याची वृत्ती, संस्कृती सगळं काही ख्रिस्ती झालं. हो माझ्या प्रिय मित्रांनो, त्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की तुम्ही माझा देह खाल्ला नाही व माझे रक्त पिला नाही तर तुमच्यामध्ये जीवन नाही, तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळणार नाही आणि तुम्ही स्वर्गराज्यात पोहोचू शकणार नाही. हो माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण ह्या सार्वकालिक जीवनासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. सत्य काय आहे, प्रेम काय आहे आणि अहिंसा काय आहे, या सगळ्या गोष्टीवर विचार करणारा माणूस आणि त्याप्रमाणे वागणारा माणूस हा ख्रिस्ती असतो. आणि ख्रिस्ताने त्याला त्या प्रकारचं जीवन दिलेलं असतं. आणि म्हणून आपण सगळेजण नेहमी ख्रिस्ती विचारानुसार चालतो आणि ख्रिस्ती विचारानुसार जगतो. त्यासाठी आपण आज परमेश्वराकडे प्रार्थना करूया की परमेश्वराने आपल्याला त्यासाठी शक्ती आणि सामर्थ्य द्यावे आणि आपल्या जीवनामध्ये ख्रिस्त हा सर्वप्रथम असावा. म्हणजे आपल्याला शेवटी सार्वकालिक जीवन, अनंतकालीन जीवन मिळेल आणि आपण परमेश्वराशी एकरूप होऊ.